तुम्हाला मसल क्रॅम्प, बोन पेन्स किंवा हाडांचं दुखणं, आर्थरायटिस, हेअरफॉल, फटीग किंवा टायर्डनेस प्रत्येक वेळी असं आळस आल्यासारखं वाटतंय का? तर तुम्ही विटॅमिन D3 लेवल चेक करून घ्या. तुम्ही विटॅमिन D3 डेफिशियंट असू शकता. भारतामध्ये जवळजवळ 80 ते 90% लोकांमध्ये विटॅमिन डी ची कमतरता आढळून आलेली आहे. विटॅमिन डी हे एक फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे आणि ते आपल्या डायटरी फॅट बरोबर ॲब्झॉर्ब होतं. आता ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ते बॉडीमध्ये स्टोअरही होतं. त्याचे दोन प्रकार असतात, D2 म्हणजे अर्गोकॅल्सिफेरॉल आणि D3 म्हणजे कोलेकॅल्सिफेरॉल. तर हे विटॅमिन D3 आणि D2चं काय काम आहे? आपल्या दृष्टिकोनातनं D3 हे सगळ्यात महत्वाचं आहे. D3 मुळे आपल्या आहारातली म्हणजे डाएट मधलं जे फॉस्फरस आहे आणि जे कॅल्शियम आहे ते ॲब्झॉर्ब होण्यासाठी मदत होते. विटॅमिन D3 मुळे फॉस्फरसची आणि कॅल्शियमची लेवल व्यवस्थित मेंटेन राहते आणि त्यामुळेच बोन्स आपल्या शरीरातली हाडं फार स्ट्रॉंग होतात. मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन व्यवस्थित होतं आणि मसल व्यवस्थित काम करतात. त्याचबरोबर ते नर्व कंडक्शन मध्ये पण फायद्याचं ठरतं. बॉडीमधली इम्युन सिस्टीम, आपली जी इम्युन म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आहे तीही सुधारते आणि बॉडीमधील ओव्हरऑल इन्फ्लामेशन कमी होतं. आपल्या शरीरात विटॅमिन D3 ची कमी का होते? आजकाल आपलं सूर्याचं एक्सपोजर फार कमी झालेलं आहे. लहानपणी कसं मोठी माणसं आपल्याला सांगायची सकाळच्या कोवळ्या उन्हात उभं राहा म्हणजे विटॅमिन D3 मिळेल, परंतु आज असं काही होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरात विटॅमिन डी ची कमी आहे. तर मित्रांनो, आजच तुम्ही विटॅमिन D3 लेवल जाऊन चेक करा आणि जर तुम्ही एक ॲडल्ट असाल आणि तुमची विटॅमिन D3 ची लेवल 30 पेक्षा कमी आहे म्हणजे 30 पेक्षा कमी असेल तर नक्कीच तुम्हाला सप्लिमेंट घेण्याची गरज आहे. विटॅमिन D3 च्या गोळ्याही येतात व इंजेक्शनही येतं. विटॅमिन D3 चा जो गोळ्यांचा डोस येतो तो 60,000 इंटरनॅशनल युनिट्स असतो म्हणजे 60,000 इंटरनॅशनल युनिट्सचा डोस असतो. तो आठवड्यातनं एकदा घ्यायचा असतो. पर आठवड्याला घेताना 3 महिन्यासाठी तरी सलग घेतला पाहिजे आणि 3 महिन्यानंतर आपण हा विटॅमिन D3 ची लेवल परत चेक केली पाहिजे आणि जर ती 30 च्या वरती गेली तर सप्लिमेंट आपण थांबवू शकतो. आपल्या आहारातनं विटॅमिन D3 जेवढं आपल्या शरीरात जायला पाहिजे तेवढं जात नाही, कारण विटॅमिन D3 चे जे फूड सोर्सेस आहेत ते लिमिटेड आहेत. नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये फॅट फिश म्हणजे सॅल्मन किंवा मॅक्रल म्हणजे बांगडा याच्यातनं विटॅमिन D3 मिळू शकतो. त्याचबरोबर ऑर्गन मीट म्हणजे लिव्हर किंवा कलेजी ज्याला म्हणतात त्याच्यातनं आपल्याला विटॅमिन D3 मिळू शकतं. जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत त्याच्यामध्ये टोफू आणि मशरूम्स मध्ये विटॅमिन D3 लेवल्स असतात, परंतु ह्या सगळे सोर्सेस किंवा हे सगळे आयटम आपण त्या प्रमाणामध्ये खाऊ शकत नाही. कधीतरीच खायला ठीक आहे, पण रोज रोज आपण हे सगळं खाऊ शकत नाही. आणि सूर्यप्रकाशातनं जे आपल्याला विटॅमिन D3 मिळायचं आहे त्याला मर्यादा आहे. तेवढा वेळ आपण सूर्यप्रकाशात बसू शकत नाही आणि बसलो तरी त्याचा डोस आपल्याला इनफ होणार नाही. म्हणून विटॅमिन D3 चे सप्लिमेंट घेणं फार महत्वाचं आहे. मी आहे डॉक्टर मतीन आणि मी तुम्हाला माहिती पुरवत राहीन माझ्या चॅनलच्या थ्रू, ज्याचं नाव आहे पल्स चेक विथ डॉक्टर मतीन.